महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची महत्त्वाची बैठक आज सकाळी 11 वाजता होणार आहे आणि या बैठकीमध्ये मतदारसंघनिहाय चर्चा होणार आहे। या बैठकीमध्ये काही जागांवरती सहमती झाली नाही तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होऊन त्यामध्ये अंतिम जागा वाटप होणार आहे। दरम्यान राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीच्या बैठकीला बोलावण्यात आलेले नाहीये, त्यामुळे सध्या तरी राजू शेट्टी एकला चलोरेच्या भूमिकेमध्ये आहेत। तर मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये ही महत्त्वाची बैठक होणार आहे। राजू शेट्टी यांना इंडिया आघाडीच्या या बैठकीचं आजही निमंत्रण नाहीये, त्यामुळे सध्या तरी ते एकला चलोरेच्या भूमिकेत आहे। पुन्हा एकदा जाऊयात अभिषेक मुठाळ यांच्याकडे। अभिषेक, राजू शेट्टी यांना निमंत्रण नाहीये, परंतु आज जी बैठक होणार आहे महाविकास आघाडीची, यामधून जागा वाटपाचा जो तिढा आहे तो सुटेल का? अमोल, यामध्ये जर का बघायचं तर इंडिया आघाडीतनं ममता बॅनर्जी असेल किंवा मग अरविंद केजरीवाल असेल यांनी कुठंतरी काढता पाय घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे महाविकास आघाडीची ही बैठक जी आहे ती याला महत्त्व जे आहे ते प्राप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यामध्ये राजू शेट्टी असेल किंवा मग दुसरी जर का जागा पाहायची वंचितसाठी प्रकाश आंबेडकरांसाठी देखील जागा जे आहेत ते सोडण्याचा तयार असल्याचं देखील आपल्याला या महाविकास आघाडीकडनं कळतं आहे। मात्र यामध्ये एकूण कोणत्या जागेंवर ठिणगी पडते हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। वंचितसाठी 2 जागा सोडायच्या आणि राजू शेट्टींसाठी शरद पवार यांच्या गटातली हातकणंगलेची जागा सोडायची अशा प्रकारची माहिती जी आहे ती समोर येत आहे आणि त्यामुळे एकूणच नेमका फॉर्म्युला काय असणार आहे याबद्दल देखील अजून प्रश्न जे आहेत ते उपस्थित होताना दिसत आहेत। त्यामुळे या बैठकीमध्ये देखील कोणत्या जागा कोणाच्या हाती येत आहेत हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जर का बघायचं तर काँग्रेस एकूण देशाच्या हिशोबाने बघायचं तर काँग्रेसपासून कुठंतरी ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल हे दूर जाऊ पाहत आहेत का असे देखील प्रश्न निर्माण होत आहेत। त्यामुळे एकूण महाराष्ट्रामध्ये देखील काय परिस्थिती असेल हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि ते चित्र देखील आज या बैठकीच्या निमित्तानं स्पष्ट होताना दिसेल। धन्यवाद अभिषेक, या संदर्भातले अपडेट घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।